श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, सकाळ ही नुसती सकाळ नसते, तर ती एक संधी असते आयुष्य छान जगण्यासाठी, झालेल्या चुका सुधारण्यासाठी, चुकीची माणसं आयुष्यातून गाळण्यासाठी, स्वतःवर प्रेम करण्यासाठी आणि नको असलेलं जुनं विसरून ते निघून जाण्यासाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं नवीन काहीतरी शिकण्यासाठी. म्हणून श्रोते हो, उगवलेला प्रत्येक दिवस, उगवलेली प्रत्येक सकाळ ही सकारात्मक घालवा आणि चांगल्या कामासाठी नक्की घालवा. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. श्रोते हो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. वाद घालायचा ठरवला तर छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर सुद्धा वाद घातला जाऊ शकतो. पण समजून घ्यायचं ठरवलं तर मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीही समजून घेतल्या जाऊ शकतात. म्हणून वादापेक्षा संवाद महत्वाचा असतो. जपणं ज्याला मिळतं त्याला ते कधी जपायला जमत नाही, आणि ज्याला जपता येतं त्याला ते कधी भेटत नाही. होता येत असेल तर एखाद्याच्या जखमेवरचा इलाज व्हावं. उगाचच एखाद्याला भळबळती जखम देऊन त्याच्या वेदनेचं कारण होऊ नये. नात्यांच्या प्रवासात पर्याय म्हणून आपली निवड असेल तर तो प्रवास तिथंच थांबलेला बरा असतो. कधीही केवळ एका उत्पन्नाच्या मार्गावर अवलंबून राहू नका. एका मार्गाने येणाऱ्या 100 रुपयांपेक्षा 100 मार्गाने येणारा 1 रुपया हा कधीही चांगला असतो. आयुष्य म्हणजे एक रात्र आहे ज्यामध्ये खूप सारी स्वप्न असतात. तर काही तुटतात, तर काही साकार होतात, तर काही हरवून जातात. कायदा तर फक्त शिक्षा देऊ शकतो. स्त्रीचा आदर आणि सन्मान हा पुरुषावर झालेल्या संस्कारावर अवलंबून असतो. नात्यामध्ये भावनांना मर्यादा राहत नाही, कारण ती व्यक्ती नात्यांचा गुलाम होते. जीवनात एकटं राहणं अवघड नाही, पण एखाद्याची सवय झाल्यानंतर पुन्हा एकटं राहणं हे खूप अवघड आहे. कारण सवय ही नशेपेक्षाही जास्त भयानक आणि घातक असते. संशय हा घात करतो. हसत्या खेळत्या कुटुंबात विष पेरतो. आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा हा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो. सोडायचं म्हणलं तर सगळं सोपं असतं, निभवायचं म्हणलं तर थोडं अवघड असतं. पण सोबत करायची म्हणल्यावर भावनांचा कस हा लागत असतो. संघर्ष करत राहा. स्वतःसाठी आज जे करायला लागेल ते करा, पण येणारी वेळ बदला. आज तुमच्याकडे काहीच नसेल तर ते मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहा. नक्कीच वेळ बदलेल. आयुष्यात जेव्हा संकट येतात तेव्हा एका साखळीनं येतात. त्यांना सामोरं जायचं शिका. जग तुम्हाला तोपर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही. वाद हा प्रत्येक नात्यात होतोच, पण त्याच नात्यात गोडवा टिकतो ज्यात एक अहंकार सोडून माघार घेतो आणि दुसरा
त्या माघार घेण्याच्या मागची भावना समजून घेतो. बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खरं असून नुसतं चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्याची किमया असावी लागते. आणि त्यासाठी थोडं धाडस हवं. एकमेकांना धीर देणं हे सुद्धा अत्यावश्यक सेवेतच मोडतं. भीतीपेक्षा मोठा कोणताही व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीच लस नाही. अनुभव मोफत मिळत नसतो. त्यासाठी कधी वेळ, कधी पैसा, तर कधी आयुष्य खर्च करावं लागतं. गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा. कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणूसच साथ देत असतो. आयशो आरामात असलेली स्त्री सगळं असून पण नेहमीच फकीर असते. संस्काराचं धडं देताना मर्यादेची बेडी तिच्यावर नेहमी रुजवली जाते. लोकांची मनं आणि मतं ही कधीही बदलू शकतात. त्यामुळं नेहमी स्वतःच्या मनाचं ऐका आणि स्वतःच्याच मतानं चालत राहा. तुम्ही काय खात आहात याची जाणीव ठेवा, कारण ते तुमचं शरीर बनवते. तुम्ही काय विचार करता याची जाणीव ठेवा, कारण ते तुमच्या आयुष्याला आकार देते. जे आपल्या भावना जाणून सुद्धा आपल्याला त्रास देतात ते कधी आपले होऊ शकत नाहीत. लक्षात ठेवा, 5 चुका करून 2 चांगली कामं एखाद्यासाठी केली म्हणजे नाती टिकत नसतात. आणि असं माणसांना गृहीत धरून संबंध पण टिकत नसतात. अपेक्षेशिवाय आनंदी होता आलं पाहिजे. जर स्त्रीवर पुरुषाचं खरं प्रेम असेल तर तो तिच्यासाठी स्वतःला बदलतो. पण तो काही केल्या स्वतःला बदलत नसेल तर समजायचं की त्याचं आपल्यावर प्रेम नाही. सतत हसत असणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर कधी जाऊ नका. त्यांना फक्त एक मिठी मारा आणि बघा, त्यांच्या डोळ्यात पाणी येईल. एका अनोळखी स्त्रीनं सुद्धा आपल्यावर निस्सीम विश्वास ठेवावा. इतकं आपलं चारित्र्य आणि पुरुषार्थ स्वच्छ आणि सुंदर पाहिजे.